सूरज, अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल. आधी या महिलेच्या हाताला उंदरानं कुरतडलं आणि त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू होतोय. अशा रुग्णालयांवर ठोस कारवाई होणं गरजेचं आहे. निश्चितच काही दिवसांपूर्वीच या ज्या महिला होत्या त्या मीरा भाईंदर ज्या हॉस्पिटलमध्ये त्या ऍडमिट होत्या, अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यामध्येच कुठेतरी जो उंदराचा जो प्रकार घडलेला, उंदराने त्यांचे जे हात जे बोट जे ते कुरतडलेले होते आणि त्यानंतर ही जी माहिती आहे ती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलेली होती. खुद्द साम टीव्हीच्या माध्यम प्रतिनिधींनी ही माहिती जी आहे ती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना ही माहिती पुरवलेली आहे आणि त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जी आहे ती या संपूर्ण घटनेची माहिती सध्या तरी जो कुरतडण्याचा प्रकार होता त्याची माहिती जी आहे ती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे घेत होते. मात्र आता ही जी माहिती समोर आलेली आहे की ज्या महिलेचे हात कुरतडलेले, बोट कुरतडलेले होते, तिचा आता मृत्यू झालेला आहे. 89 वय असं त्या महिलेचं वय होतं आणि आता त्यांची अशी माहिती आलेली आहे की त्यांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे. अतिदक्षता विभागात हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता याची गंभीर दखल जी आहे ते आरोग्य मंत्रालय घेणार आहे. यावरती नेमकं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर नेमकं काय आपली भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. थोड्या वेळातच प्रकाश आंबेडकर जे आहेत ते विधान भवनामध्ये आहेत, ते बाहेर आल्यानंतर ही सविस्तर प्रतिक्रिया जी आहे ती साम टीव्हीला देतील. ठीक, धन्यवाद सूरज संपूर्ण माहितीसाठी. तर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत साम टीव्हीनं ही बातमी पोहोचवली होती आणि त्यानंतर आता साम टीव्हीच्या माध्यमातून ही बातमी पोहोचताच आरोग्यमंत्री नेमके या रुग्णालयावर काय कारवाईचे आदेश देतात याकडे लक्ष असेल. आयसीयू विभागातील संतापजनक कारभार आता चव्हाट्यावर आलाय. आयसीयू सरकार रुग्णालयातला अत्यंत महत्वाचा विभाग आणि याच विभागामध्ये अशा पद्धतीने एखाद्या महिलेच्या हाताला उंदीर चावतो, तिचा हात कुरतडतो आणि त्यानंतर या महिलेचा मृत्यू होतो. हे अत्यंत धक्कादायक आहे.